देवेंद्रजींनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही, त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला पूर्ण मदत करायची गरज आहे। आणि कोर कमिटीमध्ये असा विषय झालेला होता खरं म्हणजे, पण पुन्हा आम्ही त्यांना विनंती केली, सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये आपण सरकारमध्ये राहावं आणि संघटनेमध्ये राहावं, कारण देवेंद्रजींशिवाय आपल्याला कल्पना आहे ते आमच्या पक्षासाठी आज काय काय नाही म्हणून। राजीनामा देऊ नये असं रक्षा खडसे यांनी म्हटलेलं आहे। फडणवीस बावनकुळेंच्या नेतृत्वात काम करू असं देखील रक्षा खडसे यांनी म्हटलंय। संघटनेत सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं रक्षा खडसे म्हणतात। देवेंद्रजींनी मागच्या 10 वर्षांमध्ये या महाराष्ट्राची धुरा सांभाळलेली आहे, सक्षमपणे सांभाळलेली आहे। देवेंद्रजीची गरज या सरकारमध्ये आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना राजीनामा देण्याची काही आवश्यकता नाही, त्यांनी सरकारमध्ये राहूनच पुढच्या निवडणुकीची तयारी करावी। देवेंद्रजींनी राजीनामा न देता त्यांनी नेतृत्व करावं आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे त्यांनी आम्हाला सांगावं, ही आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे। निवडणुकीमध्ये हार आणि जीत ही चालू असते, याच्यामध्ये महायुतीच्या सगळे नेते जबाबदार आहेत। तर ती एकटे देवेंद्रजींची लायबिलिटी नाही आहे, तर त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा त्याला तेवढेच जबाबदार आहोत असं मला वाटतं। आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वात आतापर्यंत जी विकासाची कामं झालेली आहे आणि एक व्हिजन असलेला नेता म्हणून सगळेजण त्यांच्याकडे बघतात, तर देवेंद्रजींनी राजीनामाचं आग्रह न धरता त्यांनी आता जे नेतृत्व आतापर्यंत ठामपणे करत आलेले आहे तसंही त्यांनी करावं। हे नागरिक आणि आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहे आणि ही सगळ्यांची सांघिक जबाबदारी आहे असं मला वाटतं।